कलेशेकरा स्तोत्र याचा 3रा अध्याय 18, 19, 20, 21. करंथीकराचा पहिली पत्र ना पळल साहेब. कलेशेकरा स्तोत्र. कलसेकरा. कलेशेकरा. हा, कलसेकरा 3रा अध्याय 18, 19, 20. 18, 19. ओके. कलसेकरा पत्र याचा 3रा अध्याय. ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन. प्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई बापाची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्याच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोषिणाऱ्या नोकरासारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर चालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करीता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणजे जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा, कारण अन्याय करण्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल. पक्षपात होत नाही. थँक्यू सिस्टर. गॉड ब्लेस यू. देवाच्या प्रियजनांनो, समाला आपण देवाच्या पवित्र वचनामधून कलेशेकरा स्तोत्राच्या 3ऱ्या अध्यायामधून काही गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि त्या गृहजीवनासाठी, आपल्या ख्रिस्ती गृहजीवनासाठी फार लाभदायक आहेत आणि आपल्या संपूर्ण जीवनासाठी देखील लाभदायक आहे. हालेलुया. देवाचे प्रभू या ठिकाणी म्हटलंय की प्रभू म्हणजे उचित त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन राहा. हालेलुया. अधीन राहणं, अधीन असणं, अधीन राहणं ही फार चांगली गोष्ट आहे. अधीन राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही. अधीन राहणं म्हणजे कमीपणा नाही. अधीन राहणं म्हणजे कमजोरी किंवा गुलामी नाही. हालेलुया. अधीन राहणं म्हणजे गुलामी नाही, कमजोरी नाही, कमकुवतपणा नाही, ते आमचे अधिकार हिरावून घेणंही नाही. अधीन राहणं म्हणजे आम्ही तर म्हणतो अधीन राहणं म्हणजे आम्ही बेजबाबदार राहणं. हालेलुया. अधीन राहणं म्हणजे बेजबाबदार, आम्हाला जबाबदारी नाही. जसं पुढीच्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही राहणे. हालेलुया. पुढे समोरच्याने आम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही जीवन जगणं. हालेलुया. त्याप्रमाणे आम्ही आज्ञा पाळायची. राज्य जे आपल्या पत्नीला आपला पती ज्यावेळेस त्यांचा पती त्यांना सांगतो की या गोष्टी अशा प्रकारे करायच्या. हालेलुया. आणि मग त्या गोष्टी त्या प्रकारे जर झाल्या आणि जरी त्या चुकीच्या झाल्या, हालेलुया, जरी त्या चुकीच्या झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण त्या स्त्रियांना, त्या पत्नीला माहित आहे की हे जे मला सांगितलेलं आहे ते माझ्या पतीने सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी केलेलं आहे. मग ते व्यवस्थित म्हणजे त्याच्या चूक झालेली असो बरोबर असो, परंतु मी माझ्या पतीच्या अधीन राहून हे कार्य केलेलं आहे. म्हणजे जबाबदार मुक्त असणारं जीवन जाईल. हालेलुया. मी तर हे म्हणेन की अधीन असणं म्हणजे जबाबदार मुक्त असणारं जीवन जगणं. फक्त जे काही आम्हाला आज्ञा दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही चालणं, त्याप्रमाणे जीवन जगणं. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही पाहतो की ज्यावेळेस पत्नीला जे सांगितलेलं कार्य आहे पतीनं, त्यावेळेस ती ज्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये त्याचप्रमाणे करते, त्यावेळेस तिला पतीची भीती नसते. हालेलुया. किंवा कुठल्या प्रकारचा धाक नसतो किंवा कुठल्याही प्रकारे तिला मार्गदर्शन नसते किंवा कुठल्या प्रकारचा दबाव नसतो. कारण जे काही सांगितलेलं आहे ते फक्त तिला करायचे. प्रजा म्हणजे मोकळीकता. अधीनतामध्ये मोकळीकता पण आहे, अधीनतामध्ये स्वतंत्रता आहे, अधीनतेमध्ये आशीर्वाद आहे आणि अधीनतेमध्ये आशीर्वादाने भरलेले जीवनही आहे. हालेलुया. त्या ठिकाणी आम्ही जगतो. अधीनतेमुळं बऱ्याचशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये मोकळेपणानं आम्हाला अधीनतेमध्ये आम्ही राहून मोकळेपणाने जीवन आम्ही जगू शकतो. हालेलुया. तो देवाचे प्रयोजन. आणि म्हणूनच आदामाने हव्वाला देखील परमेश्वरानं एकच आज्ञा दिली, तेवढंच फक्त परमेश्वराच्या अधीन त्यांना राहायचं होतं, बाकी सगळं त्यांचंच होतं. हालेलुया. फक्त एक गोष्ट सांगितली होती प्रजला, परंतु तुम्ही पाहता की अधीन न राहिल्यामुळं
परमेश्वराचं न ऐकल्यामुळं गोष्ट घडली काय की त्यांनी सुखाशी नसणारं जीवन बरबाद करून टाकलं. ती आज्ञा मोडल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी परमेश्वर जो आहे तो सर्वभौमत्व परिधान करणारा त्यांनी सांगितलेल्या आज्ञा जर तुम्ही पाळल्या नाही किंवा मी पाळल्या नाही तर त्या ठिकाणी तुम्ही पाहता की त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या ठिकाणी दंड झाल्याशिवाय आज्ञा आलेली आहे. पण तुम्ही पाहता की अधीनता नसल्यामुळं अधीन न राहिल्यामुळं त्यांना त्या बगीच्यातून काढून देण्यात आलेली आहे. दुसरी एक गोष्ट आम्ही यशाचं पुस्तकाच्या 14 अध्यायामध्ये 12 वचनापासून पाहतो की असं तो अधीनता राहण्याचं त्यांनी मान्य केलं नाही. मुख्य देवदूत मुख्य देवदूत जो आहे त्याने अधीन राहण्याचं मान्य केलं नाही. अधीन त्याला राहायचं नव्हतं, देवाच्या अधीन त्याला राहायचं नव्हतं. त्याला स्वतंत्रता पाहिजे होती. आलेली माझ्या म्हणण्याप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या कल्पनेप्रमाणे मला जीवन जगायचंय, माझ्या इच्छेप्रमाणे मला जीवन जगायचंय. आलेली आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहता की अधीनता उभारून दिल्यामुळं तो आद्य देवदूत असणार तो देवाचा दूत त्या ठिकाणी त्याला स्वर्गातून हुसकून देण्यात आलं. कारण त्याने अधीनता स्वीकारली नाही, अधीन तो राहिला नाही, देवाच्या अधीन राहिला नाही. तर तो देवाच्या बरोबरीत होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देवाच्या अधीनता नाही तर स्वतःच्या मनाप्रमाणे मी असं म्हटलं त्यांनी. हालेलुया, मी हे करीन, मी ते करीन, मी असं करेन, म्हणजे मी करीन, देवाला काही करायचं नाही. हालेलुया, देवाने माझ्या जीवनात हस्तक्षेप करायचा नाही, माझ्या कुठल्या कार्यात त्याने हस्तक्षेप करायचं नाही, मी जे करीन ते करीन. हालेलुया, म्हणजे मी करून त्यांनी अधीनता गमावून बसला, परमेश्वराची उपस्थिती गमावून बसला. आणि तुम्ही पाहता की स्वर्गामध्ये असणारा हा आद्य देवदूत अधीन न राहिल्यामुळं त्याला त्या ठिकाणी भूमीवर फेकून देण्यात आलं. स्वर्गात त्याची जागा उरली नाही कारण तो अधीन राहिला नाही. हालेलुया, लोकांना अधीनता ही चांगली आहे. हालेलुया, जोपर्यंत तो अधीन होता तोपर्यंत मुख्य देवदूत होता. हालेलुया, मुख्य देवदूत होता, सर्वांचा प्रधान देवदूत होता. हालेलुया, प्रधान देवदूत एक उच्च पदावर तो होता, म्हणजे परमेश्वराच्या खालोखालच्या पदावर तो होता. परंतु त्या ठिकाणी त्याला ज्यावेळेस अधीनता जमली नाही, अधीन तो राहिला नाही, त्यावेळेस त्याला मातीत टाकण्यात आलं, भूमीत टाकण्यात आलं, स्वर्गातून फेकून देण्यात आलं. तो अधीनता ही देवाला आवडते. हालेलुया, अधीनता ही देवापासूनच आहे. मग आम्ही आमच्या पतीची अधीनता असो किंवा आमच्या आईवडिलांची अधीनता असो, किंवा देवाचे लोकांना आम्ही पाहतो आमच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये देखील तुम्ही पाहता की मुलं जर त्याच्या अधीन आहेत तर फार चांगली गोष्ट आहे. हालेलुया, मुलं जर आपल्या आईबापाच्या अधीन राहतात तर पूर्णपणे त्यांना मोकळीक आहे. हालेलुया, ते अधीन राहतात. आई वडिलांच्या अधीन ज्यावेळेस जोपर्यंत राहतात तोपर्यंत ते पूर्णपणे आई वडिलांवर अवलंबून राहतात की आई वडिलांची इच्छा ते पूर्ण करू पाहतात. हालेलुया, अधीन राहणं म्हणजे आईबाप जे काय सांगतात त्याप्रमाणे करणं म्हणजे अधीन राहणं. हालेलुया, आणि आई वडील कोणालाही वाईट गोष्टी सांगत नाही, कोणालाही वाईट शिकवून देत नाही. तर बायबलमध्ये प्रभू सिद्धाने देखील सांगितलं की कोण असा बाप आहे की तो मासा मागितला असला श्राप देईल आणि भाकर मागितला असला धोंडा देईल. आई बाप चांगलं आणि उत्तम ते देण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून लेकरांनी देखील आपल्या आई वडिलांच्या अधीन राहावं, कारण प्रत्येक गरज आई वडील त्यांची भागवत असतात. आपल्या स्वतःच्या गरजा कमी करून आपल्या लेकरांची गरज ते भागवत असतात. म्हणून कुटुंब व्यवस्थेमध्ये आई वडिलांच्या अधीन राहणं म्हणजे देवाचे आशीर्वाद मिळवून घेणं. हालेलुया, आई वडिलांचा सन्मान करणं म्हणजे देवाच्या अधीन राहणं. हालेलुया, याचा संवाद या दुसऱ्या वचनात सांगितलं की जो आईबापाचा सन्मान करतो अथवा आईबापाची आज्ञा पाळतो, आईबापाला सन्मान देतो, त्याच्यासाठी पुढील काळी मोठे चांगले दिवस असतात, त्याचे चांगले दिवस येतात. कारण तो आईबापाला सन्मान करतो. सन्मान करणं म्हणजे जे काही आई वडील सांगतात ते ऐकणं, तोच त्यांच्यामध्ये सन्मान असतो. हालेलुया, तोच त्यांचा सन्मान असतो, कारण ते जे काही आई वडील सांगतात त्याप्रमाणे ते करतात. हालेलुया, पण तुम्ही पाहता की एलियाजरचे जे लेकर आहेत, एलियाजर तुम्हाला माहिती आहे याजक. हालेलुया, हा याजक होता. एलियाजर हा शमूएल संदेशाच्या अगोदर आलेला हा आधी याजक जो आहे, ज्या याजकानं काय केलं की आपल्या लेकरांना जास्तच मोकळीक दिली, जास्तच मोकळीक दिली. आणि मोकळीक दिल्यामुळे काय झालं की ते जे आहेत त्यांच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी राहू लागले, मनाप्रमाणे वर्तणूक करू लागले, ते व्यभिचारात पडले, ते लोकांना दादागिरी करायला लागले. लोक त्या ठिकाणी मंदिरामध्ये येण्यासाठी कंटाळू लागले, मंदिरामध्ये येत नव्हते कारण त्यांची चालचलन बिघडलेली होती. त्या लेकरांची
विनाशाने आपलीच म्हटलेल्या त्या दोन्ही मुलाची, इलियाजाच्या दोन्ही मुलाची चालतच बिघडली होती. आणि मग परमेश्वरानं शमूएलला दर्शन देऊन सांगितलं की पहा, तो बाप जो आहे, इलियाजर जे याजक आहे, तो आपल्या मुलांना दाखवित नाही, आपल्या मुलांना वळण त्यांनी नीट लावलं नाही, तो दाखवित नाही, म्हणून मी त्याचा नाश करायचं ठरवलेलं आहे. हालेलुया. हो देवाच्या प्रियलोकांनो, म्हणून बायबलमध्ये देखील नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगितलं की तू आपल्या लेकरांना छडी मार, ते मरणार नाही. हालेलुया. ते छडी मार, आणि जो आपल्या लेकरांना छडी मारतो तो त्यांच्यावर प्रेम करतो. हालेलुया. जो छडी मारतो लेकरांना तो त्यांच्यावर प्रेम करतो, पण जो छडी मारत नाही, फक्त लाड करतो, इलियाजर सारखी. हालेलुया. तर तो स्वतःच्या लेकरांना नाशाकडे पाठवतो. नाशाकडे पाठवतो, त्याचा नाश करून टाकतो. तो की जो बाप आपल्या लेकरांना योग्य वळण लावित नाही, योग्य दिशा देत नाही, योग्य मार्ग दाखवत नाही, तो बाप तो शिक्षेत पात्र असणारा बाप आहे. हालेलुया. आणि तुम्ही पाहता की इलियाजरला देखील शिक्षा झाली. त्याची एकाच दिवशी त्याचे दोन्ही मुलं गेले आणि तोही खाली पडून त्याच दिवशी मेला. हालेलुया. त्याच दिवशी तो संपला. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, आमच्या लेकरांना भीड मर्यादेचं वळण लावणं हे आमच्या हातामध्ये आलेलं आहे. त्यांना छडी मारणं, त्यांना योग्य शिक्षण देणं हे आईबापाचे कर्तव्य आहे. आईबापाच्या अधीन राहणं हे लेकरांचं कर्तव्य आहे. पतीच्या अधीन राहणं पत्नीचं कर्तव्य आहे. आणि आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे परमेश्वराच्या अधीन राहणं. हालेलुया. आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे परमेश्वराच्या अधीन राहणं. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या अधीन राहतो त्यावेळेस देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनावर भरपुरीने येतात. हालेलुया. ते पाहता की उजळ्या पुत्र नाही का, आम्ही उजळ्या पुत्राविषयी जर पाहिलं की त्याला देवाच्या अधीन राहायचं नव्हतं, त्याला आपल्या बापाच्या अधीन राहायचं नव्हतं. त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं होतं, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला वागायचं होतं, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला वर्तणूक करायची होती. म्हणून तो म्हटला नाही, मला तुम्हाला सोडून जायचंय, मला इथे राहायचं नाही, इथं माझा दम घुटतोय. हालेलुया. माझ्या मनाप्रमाणे इथं मला वागता येत नाही, राहता येत नाही. हालेलुया. कारण बाप जो आहे तो व्यवस्थित रीतीनं राहायला शिकवणार आहे. हालेलुया. व्यवस्थित राहून दबाव टाकणारा बाप आहे. बाप जो आहे व्यवस्थित राहावा म्हणून सतत त्यांच्याकडे लक्ष ठेवणारा हा बाप देखील लक्ष ठेवणार होता. हालेलुया. हा उजव्या पुत्राचा बाप लक्ष ठेवणार होता, योग्य वेळी शिक्षा करणारा होता, आणि म्हणूनच हा त्या दबावाला कंटाळा. हालेलुया. अधीनतेला कंटाळा. हालेलुया. अधीनता काही लोकांना अधीनता म्हणजे गुलामगिरी वाटते. हालेलुया. त्या गुलामगिरी पैकी हा उजव्या पुत्र होता. त्याला वाटली गुलामगिरी आहे, ही अधीनता म्हणजे गुलामगिरी आहे. आणि म्हणून बापाची अधीनता त्याला नको होती, गुलामगिरी त्याला वाटली ही गुलामगिरी आहे, मला स्वतंत्रता पाहिजे. आणि मग पाहता की स्वतंत्र मिळून त्यांनी काय केलं, त्याच्या मनाप्रमाणे तो जगला, त्याच्या मनाप्रमाणे तो वागला, आणि शेवटी डुकराचं उष्ट खाण्यापर्यंत त्याची अधोगती झाली. कारण त्याला मनाप्रमाणे जीवन जगायचं होतं, कोणाची अधीनता नको होती. हालेलुया. कोणाच्या अधीनतामध्ये त्याला राहायला नको होतं. हालेलुया. हो देवाच्या लोकांना, अधीनता ही आशीर्वादाची कारण आहे. हालेलुया. अधीन राहणं म्हणजे आशीर्वाद मिळून घेणं आहे. आशीर्वादाचं कारण म्हणजे अधीनता आहे. हालेलुया. अधीन जर आहे तर आम्ही अधीनता आहे तर आमच्या जीवनामध्ये मोकळीकता आहे, आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. हालेलुया. जर तुम्ही पाहता की जर आपल्या देशामध्ये डाव्या साईडने आपल्याला चालायचं असतं, डाव्या साईडने आपल्याला चालायचं असतं, आणि मग तुम्ही डाव्या साईडनी कितीही वेगात, ठरवलेल्या वेगात तुम्ही चालू शकता, पण ते जर तुम्ही उजव्या साईडने चालायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या ठिकाणी भीत चालावं लागणार आहे. काही वेळेस प्रसंग येतो उजव्या साईडने चालावं लागते. हालेलुया. तुम्ही पाहता की उजव्या साईडने चालावं लागतं आणि सतत भीती असते, सतत भय वाटतं, उजव्या साईडने चालायला भीती वाटते. अरे आता त्या पुढच्याच लक्ष माझ्याकडे आहे की नाही, तू मला ठोकरेल का काय, तू मला धक्का मारेल की काय, ही सतत भीती असते. कारण हा अलगी प्रकारे चाललेला असतो, याच्या अंतकरणात भीती आहे. मी अनुभवलेलं आहे. हालेलुया. मी अनुभवलं त्यावेळेस काही वेळ पुढं असतो की त्यावेळेस त्या ठिकाणी वेगळ्या साईडने जावं लागतं, आणि मग सतत मनात भीती असते ती योग्य. आता सगळे पुढचे सांगण्याचे आपल्याकडे पाहतात का नाही, ते आपण मस्त एका साईडला आहे परंतु तो त्याच्या साईडने येत आहे. तो बरोबर आहे, आपण चुकीचं आहोत. त्यांनी आपल्याला किती नुकसान जर पोहोचवलं तरी आपला काही चालणार नाही हे आपल्याला माहित असतं. म्हणजे भीत चालावं लागतं. हालेलुया. हो देवाच्या आपल्या लोकांना तीच गोष्ट आहे, ज्या वेळेस मनुष्य अपराधी भावनेनं चालतो किंवा अपराध करतो त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये भीती भरली जाते. हालेलुया. तो भीतीनं भरला जातो.
हालेलुया. जर सरळ आहे, देवाच्या अधीन आहे, देवाच्या आज्ञेप्रमाणे आहे, त्याला भीती वाटत नाही. तो सरळ असतो, त्याला भीती वाटत नाही. कशाची भीती वाटत नाही? कारण तो म्हणतो मी सरळ आहे, माझ्या साईडने मी चाललेलो आहे. हालेलुया. हा ब्रेक आहे पण माझ्या हातात आहे, वेगळे कंट्रोल मध्ये आहे, आता मी व्यवस्थित चालणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु हा उलट साईडने चालणारा मनुष्य सतत भीतीत चालतो, त्याच्या वेगळीता घेता येत नाही आणि रस्त्याने व्यवस्थित चालता येत नाही, तो सतत दबावाखाली चालतो. देवाच्या प्रियजनांनो, हीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये देखील होते. हालेलुया. त्यावेळेस आम्ही देवाची भय जुगरण देतो, देवाची आज्ञा जुगरण देतो, त्यावेळेस भय आमचा ताबा घेत. हालेलुया. मग आमचं जीवन भीत काबत रखडत चालतं. हालेलुया. थांबत चालतं, भीत चालतं. काय करावं काय सुधरत नाही, काय करावं ते समजत नाही, कोणता निर्णय घ्यायचा ते समजत नाही. बऱ्याचशा वेळा आम्ही शून्य होतो की आम्हाला काही समजत नाही. कारण का? आम्ही दिशा बदललेली आहे. योग्य दिशेने चालत नाही तर त्या ठिकाणी भीती आहे. हालेलुया. योग्य मार्गाने चालत नाही त्या ठिकाणी भीती आहे. म्हणून देवाच्या लोकांनो, आमच्या देशाचे जे नियम आहेत, हालेलुया, आमच्या देशाचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जर आम्ही जीवन जगलं, त्या नियमाप्रमाणे जर आम्ही चाललं तर आम्हाला कुठल्या प्रकारची शिक्षेची भीती वाटणार नाही. हालेलुया. शिक्षेची भीती वाटणार नाही, पोलिसांची भीती वाटणार नाही, काहीच नाही. हालेलुया. कारण पोलीस हे संरक्षणासाठी आहेत आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आहेत. हालेलुया. पण ज्यावेळेस आम्ही योग्य रीतीने जीवन जगत असतो, योग्य रीतीने चालत असतो, त्यावेळेस आम्हाला पोलिसांचं संरक्षण भेटत असतं. पण तेच ज्यावेळेस गुन्हेगार होतो त्याच वेळेस त्याच पोलिसांची आम्हाला भीती वाटायला लागते. हालेलुया. पुढून जरी पोलीस आला तर आम्ही भीतो, घाबरतो, कारण आमच्यामध्ये काहीतरी इफेक्ट आहे. हालेलुया. आम्ही नियम तोडलेले आहे, आम्ही नियमानुसार चालत नाही आणि मग त्या माणसाला भीती असते, अरे पोलीस स्टेशन, समजलं काय, मला धरायला आली काय, माझ्या घरी आले काय, मला शोधतात काय, हे सगळं त्याला वाटत राहतं. हालेलुया. कारण तो चुकलेला असतो. हालेलुया. चुकलेला असतो आणि म्हणून त्याला सारखी भीती वाटत असते. पण जो सरळ आहे त्या माणसाला पोलिसांची भीती वाटत नाही. हालेलुया. तो सरळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिरून येऊ शकतो. हालेलुया. तो विचारू शकतो, साहेबांची भेट घेऊ शकतो. हालेलुया. पीएसआयची भेट घेऊ शकतो. हालेलुया. एक वेळा मला प्रसंग येतो पोलीस स्टेशन वर जाण्याचा, काही परवानगी काढण्यासाठी अथवा काही त्यांना आमंत्रण देण्यासाठी, आपल्या चर्चेमध्ये देण्यासाठी. हालेलुया. पण मी पण त्या ठिकाणी जात असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण मला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर लोक, हो पण तुम्ही कशी काय इकडे? मी त्यांना सांगतो, बाबा असं गव्हाचं काम होतं म्हणून मी तिकडे आलेलो आहे. हालेलुया. हो देवाच्या प्रियजनांनो, हालेलुया, आम्ही निडरपणे राहू शकतो जर आम्ही सत्याच्या मार्गाने चालत, नियमाप्रमाणे चाललेलो आहोत. हालेलुया. नियमाप्रमाणे आहोत, अधीनतेमध्ये आहोत, नियमाच्या अधीन आम्ही आहोत. हालेलुया. पण नियमाच्या अधीन असल्यावर लेकराला भीती नाही, नियमाच्या अधीन असल्यावर पत्नीला भीती नाही, नियमाच्या अधीन असणारे कुटुंब प्रमुखाला भीती नाही, कारण ते सर्व नियमाच्या अधीन आहेत. हालेलुया. नियमाप्रमाणे जीवन जगत आहेत. हालेलुया. नियमाप्रमाणे चाललाय, पण आनंदी आनंद आहे. हालेलुया. भीती नाही, काही नाही, आनंद जीवनामध्ये आहे, कारण सगळे एकमेकाच्या अधीन आहेत. हालेलुया. प्रत्येक अधिकारी हा चालण्याची प्रशंसा करण्यासाठी असतो आणि जो कोणी वाईट गोष्टी करेल त्याला शिक्षा देण्यासाठी असतो. हालेलुया. त्याला दंड देण्यासाठी असतो. अधिकारी जो आहे तो चांगल्याची प्रशंसा करतो, परंतु जो अव्यवस्थितरित्याने राहतो त्याला तो दंडही करतो. म्हणून देवाचे लोकांनो, एक वेळेस आपले अमेरिकेचे जे यान आहे त्या चंद्रावर गेलं आणि एका व्यक्तीने त्या चंद्रावर गेलेल्या व्यक्तीला विचारलं, का म्हणे तुम्ही तिथे गेल्यानंतर मोकळीक असत, पुढे म्हणा काही करा तुम्ही, नाही का, तुम्हाला मोकळीक असत. हो, तो म्हटला सगळी मोकळीक होती जर आम्हाला पुन्हा या पृथ्वीवर यायचं नसलं तर. हालेलुया. मोकळीक होती त्या ठिकाणी, पण जर आम्हाला या पृथ्वीवर पुन्हा यायचं नसलं तर, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. कारण त्या ठिकाणी म्हटलं अव्यवस्थितपणा कुठल्याही उपयोगाचा नाही, कुठल्याही उपयोगाचा नाही. हालेलुया. या ठिकाणी तू पाहता की जरी ते चंद्रावर गेले होते परंतु त्याला कंट्रोल करणारा खालून कंट्रोल करीत होता. हालेलुया. पृथ्वीवर कंट्रोल करत होता, काय करायचं कसं करायचं सर्व ते इकडून आदेश त्यांना जात होते आणि त्याप्रमाणे ते करत होते. हालेलुया. त्या ठिकाणी तू पाहता त्या ठिकाणी इंधन उरलं होतं, नियमाप्रमाणे झालं. किती इंधन उरलं होतं तर फक्त 60 सेकंद इतकं. हालेलुया. पहा, 60 सेकंद म्हणजे फार काही नाही, 1 मिनिटाचं इंधन होतं. आता 1 मिनिटाचं जरी इंधन नाही तर काय होणार आहे? हालेलुया. हो, 1 मिनिटाचं इंधन जर संपलं असतं किंवा 1 मिनिटापेक्षा जास्त इंधन जर संपलं असतं
तर त्या ठिकाणी त्यांना पुन्हा पृथ्वीवर येणं अवघड झालं असतं. हालेलुया. म्हणून देवाचे प्रयोजन, देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी ही इच्छा आहे की आम्ही अधीन राहावं, देवाच्या अधीन राहावं. हालेलुया. म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला मोकळीकता आणि जीवनाचा आनंद मिळेल. हालेलुया. जर अधीन नाही तर आम्ही भीतीमध्ये राहू, आम्ही दबावामध्ये राहू, आम्ही सतत शिक्षेसाठी आमची मन धाकधूक राहील. हालेलुया. कारण आम्ही अधीन नाही. हालेलुया. भीती कोणाला असती? जो अधीन नसतो त्यालाच भीती असते. जो अधीन आहे त्याला भीती नसते. जो नियमाप्रमाणे आहे त्याला भीती नसते. पण देवाचे प्रलोभ करून देवाची इच्छा तीच आहे. आमच्या कुटुंबापासूनच आम्हाला अधीन राहायचे. हालेलुया. आपल्या कुटुंबाला, आमच्या लेकरांना आमच्या अधीन ठेवायचे आणि पत्नीला देखील पतीच्या अधीन राहायचे. हालेलुया. आणि पतीने देखील परमेश्वराच्या अधीन राहायचे. परमेश्वर काय सांगितलं की जशी स्वतः तशी आपल्या पत्नीवर प्रेम कर. हालेलुया. त्याने देखील अधीन राहायला पाहिजे. हालेलुया. आम्ही पाहतो देवाच्या पवित्र वचनामधून लिहिलेलं आहे. पेत्राचं पहिले पत्र याचा 3 ते 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हालेलुया. वाचूया आणि आपण थांबू. प्रेज गॉड. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या पवित्र वचनामधून आपण पाहतो कारण याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणास शोभित असत. जशी सारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, तुम्ही चांगले करीत राहिल्यास कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिची मुले आहात. हालेलुया. आणि पतींनो तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियाबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहे म्हणून सुंदरतेने सहवास ठेवा. वळता जीवनरूपी कृपादानाने सामायिक वतनदार आहात म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्त्रियांना मान द्या. प्रेज द लॉर्ड सांगितलं. आणि याच्या गलातियराच्या पत्रामध्ये सांगितलं की पहा तुम्ही जसे आहात तसं तुमचं शरीर जे आहे. हालेलुया. शरीर आहे तशी तुमची पत्नी आहे. हालेलुया. जसं कोणी आपल्या शरीराचा द्वेष करत नाही तसंच आम्ही देखील आहोत. हालेलुया. आम्ही देखील, आमची पत्नी आमचं शरीर आहे म्हणून तिला पूर्ण मान द्यायचा आहे, पूर्ण आपल्या शरीराप्रमाणे तिला जपायचं आहे. हालेलुया. तिला तिच्याशी सहवास ठेवायचा आहे. देवाचे लोक हे देवाच्या करून आहे. हालेलुया. हे देवाच्या आज्ञेप्रमाणे आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे आहे. अधीनता ही एकमेकाला पाहिजे. जर पती अधीन आहे तर आपल्या पत्नीवर प्रेम करणार. हालेलुया. तो तिचा अपमान करणार नाही, तिला शिव्यागाळ करणार नाही, मारहाण करणार नाही आणि तीही प्रेमाने पतीच्या अधीन राहील. पती जे सांगतो त्याचप्रमाणे ती जीवन जगेल, त्याचप्रमाणे ती राहील. कारण तिला माहित आहे माझा पती माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. माझा पती माझ्यावर प्रेम करतो, मी देखील त्याच्यावर प्रेम करते आणि ते एकमेकाच्या अधीन राहून एक आदर्श जीवन ते जगतील. हालेलुया. पण देवाचे प्रयोजन अधीनता म्हणजे आशीर्वादाचं कारण आहे. हालेलुया. आम्ही अधीन राहूया ज्याप्रमाणे देवाच्या पवित्र वचनाप्रमाणे. हालेलुया. देवाच्या पवित्र वचनाप्रमाणे आम्ही एकमेकाच्या अधीन राहू, एकमेकाच्या सहवासामध्ये राहू, एकमेकाच्या सहवासामध्ये राहू आणि देवाला गौरव. हालेलुया. त्या आपण सर्वजण प्रार्थनेत जाऊया. हालेलुया. प्रार्थना करू की देवाने आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी आणि त्याच्या योजनेप्रमाणे जगण्यासाठी लागणार सर्व सहाय्य पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला पुरवावं. त्या आपण सर्वजण प्रार्थनेत जाऊ. हालेलुया. आम्ही अधीन राहूया, आमचे लेकरं अधीन ठेवूया. पत्नीनं आपल्या पत्नीवर आपल्या शरीरासारखं प्रेम करीन आणि पत्नी देखील आपल्या पतीचा मान राखील, बीड ठेवील, पतीच्या अधीन राहील की जेणेकरून जास्त दबावामध्ये राहता जीवनाचा आनंद तिला प्राप्त होईल. हालेलुया. त्या आपण सर्व प्रार्थना करूया. हालेलुया. जीसस. अधीनता म्हणजे संरक्षण आहे, सुरक्षितता आहे. हालेलुया. आशीर्वाद आहे. अधीनता म्हणजे आशीर्वाद आहे, सुरक्षितता आहे, भयमुक्तता आहे. म्हणून अधीन राहूया, देवाच्या अधीन राहूया, एकमेकाच्या अधीन राहूया. देवाच्या व्यवस्थेप्रमाणे आमचं कुटुंब आम्ही ठेवूया, देवाच्या व्यवस्थेप्रमाणे आम्ही जीवन जगूया की जेणेकरून देवाचा गौरव आमच्या जीवनातून होईल. हालेलुया. त्या आपण सर्व प्रार्थना करू. हालेलुया. जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद हालेलुया हालेलुया जीसस थैंक यू हालेलुया सका दूसरा दिन भी देना तकना दिले न करना और ना दूसरा दिन विशेष दिन करना देरी करना बनली और ना बजेला माझे प्रेम बापा तुला धन्यवाद तुला गुरु तुला मध्ये तो प्रभू तुझी स्तुती आणि लोकात करतो पण विषय दे बापा की बापा तू जो महान तो समर्थक दिन बदलणारा युवान त्या सणाचा पद्य प्रभू परमेश्वर बापा तुझे नेते आमच्याकडे तुझे कान आमच्या विनंतीकडे असतात परमेश्वर बापा तू आमची प्रार्थना कुठला घेणं बसणं सगळं काही पाहत असतं प्रभूजी आणि तुझी इच्छा आहे काय तुझ्या अधीन असावं तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या योजनेप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये चालव तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही चालव आणि तुझं गौरव करणारे जीवन आम्हाला प्राप्त परमेश्वर पित्या आणि म्हणून परमेश्वर बाबा आम्ही तुझ्या अधीन राहावं तुझ्या अधीन राहावं परमेश्वर आम्ही एकमेकांच्या अधीन राहावं आमच्या अधिकाऱ्याच्या अधीन राहावं बाबा जो कोणी ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याच्या अधीन आम्ही राहावं की जेणेकरून अधिकारी हे जे आहे परमेश्वर देवा हालेलुया तू तुझ्याकडून नाही असा अधिकारही नाही बाबा सांगतं की तुझ्याकडून नाही असा कुठला अधिकार नाही म्हणून तू अधिकारी ही तुझ्याकडून आहे आणि अधिकाऱ्याच्या अधीन राहावं ही तुझी इच्छा हालेलुया आणि पत्नी ही तुझ्याकडून प्राप्त झालेलं मोठा आशीर्वाद आहे आणि म्हणून पत्नीवर देखील आपल्या शरीरासारखं प्रेम करू पत्नीने देखील आपल्या पतीच्या अधीन राहावं आणि बीड बऱ्याच शिक्षण आपल्या लेकरांना द्यावं हे बाबा ही सर्व तुझी योजना तुझी इच्छा करू आमच्यासाठी हे बाबा आणि जर आम्ही ते करत नाही तर विषय बाबा आम्ही पाहिलं हे बाबा हालेलुया हे बाबा आदमाने हवी आज्ञा मोडल्याने काय झालं फिरासापणीचं काय झालं आणि अनेक लोक आहेत की जे परमेश्वर देवप्पा जे आज्ञा म्हणून आणि अधीनता जुगारल्यामुळं झालेली आहे अधीनता जुगारल्यामुळे पुढाऱ्यांच्या विरुद्ध वागल्यामुळं ज्याप्रमाणे मोशेला ते विरोध गेले परमेश्वर देवप्पाने त्यांचा नाश झाला त्यांच्या घरादाराचा देखील नाश झाला हालेलुया म्हणून परमेश्वर बाप्पा आम्ही अधीन राहावं पुढाऱ्याच्या अधीन राहावं आमच्या पतीच्या अधीन राहावं आमच्या परमेश्वराच्या अधीन राहावं आमच्या आईवडिलांच्या अधीन राहावं हालेलुया तिने अधीनतेमध्ये सामर्थ्य आहे अधीनतेमध्ये प्रेम आहे अधीनतेमध्ये आशीर्वाद आहे आणि म्हणून परमेश्वर बाप्पा तुझ्या प्रत्येक प्रेमिकाच्या जीवनामध्ये त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे त्यांचे आशीर्वादित व्हावं त्यांचं घर त्यांचं परिवार आशीर्वादित व्हावं त्यांची लेकरं आशीर्वाद परमेश्वर बाप्पा त्यांचा उद्योग ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद मिळाला परमेश्वर द्या आणि बाप्पा त्याद्वारे तुझं गौरव तू करा सुद्धा त्यांनी कृपेने करून द्या सर्व बनलं प्रत्येकाच्या जीवनातले नष्ट होते अडखंड नष्ट होते आणि तुझ्या पवित्र हातामध्ये त्यांना प्रत्येकाला सुरक्षित ठेव त्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली ठेव तुझ्या समुक्षतेमध्ये प्रत्येकाच्या जीवन असू दे प्रभू हालेलुया आणि तुझ्या अधीनतेमध्ये असणारा आशीर्वाद मिळू दे प्रभू आणि त्याद्वारे तुझं गौरव होते ख्रिस्त येशू आमचा तारणारा त्याच्या सामर्थ्यशालीला प्रार्थना करतो म्हणूनच ऐक बापा आमेन 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 हालेलुया आमेन Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. God bless you. Praise the Lord. Hallelujah. या आपण सर्वजण प्रभूची पिले प्रार्थना म्हणूया हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाव तुझे राज्य जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रुची भाकरा नमाज दे आणि जसे आम्ही आमच्या रणा सोडले आहे तसेच तू आमच्या नामात सोड आणि आम्हाला परीक्षा करू नकोस वाईटापासून आमचं रक्षण कर कारण एक राज्य सामर्थ्याने करून ही सर्व काळ तुझी आहेत आमेन तसे बापाची प्रीती प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्यवान सहभागी उपस्थित असलेल्या देवाच्या प्रत्येक निर्णय आता आणि सदा सर्व काळ असो आमेन आमेन